की 1990च्या नंतरच्या काळात तुम्ही सगळे जन्माला आले, त्यामुळे इंटरनेट ही तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही जेव्हा समजायला लागलं, तुम्ही शाळा कॉलेज करत होता, तेव्हा इंटरनेट वॉज व्हेरी इझिली अवेलेबल. पण त्यामुळे काय झालं, एखादी गोष्ट तुम्हाला दुसरीकडे पाठवायची तर ती सोपी झाली. त्यामुळे बघा, तुम्ही पत्र ही फक्त परीक्षेसाठीच लिहिली, खरं खरं तुम्ही पत्र कोणालाच लिहिलं नाही. म्हणजे काका मामा असं मी म्हणतोय, आहे की नाही लिहित, तुम्ही व्हॉट्सअपवरच पाठवता जे काय पाठवायचं, तिथेच ब्लॉक होतो माणूस. ठीक आहे, पण एकेकाळी लोकांनी खरंच आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना, काका मामाला, ह्या सगळ्यांना लोकांना फिजिकली पत्र लिहिली. मग इंटरनेटने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली, तिने काय केलं, फिजिकल बॅरियर्स कमी केले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या गोष्टी डेटा फॉर्मॅटमध्ये, माहितीच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे बघायला लागले. सगळ्या गोष्टी आता कोणत्या स्वरूपात आहेत, माहिती स्वरूपात आहेत. आणि त्यामुळे बघा, या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जो जगामध्ये एकमेकांशी कनेक्शन्स डेव्हलप झाले जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून, ते डेटा रिलेटेड आहे. आणि म्हणून बघा, आत्ता जी मोठी चर्चा आहे अमेरिका आणि भारतामध्ये, जी आत्ता संबंधामध्ये सगळी चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये भारतातला डेटा भारतात ठेवायचा का तो अमेरिकेला पण वापरायला द्यायचा, याच्यावरून फार मोठी डिबेट आहे. ती आपल्याला न्यूजपेपरमध्ये काही आर्टिकल्समध्ये बघायला मिळेल. म्हणजे डेटा हा इम्पॉर्टंट झाला. इंटरनेट ड्रिव्हन इरामध्ये सगळ्या गोष्टींचा वेग हा कितीतरी जास्त पटीने वाढला. आता अमेरिकेतून भारतामध्ये डेटा येण्यासाठी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा वेळ लागतो, जो कधी काळी काही वर्ष, कधी काळी काही महिने, कधी काळी काही दिवस, कधी काळी काही तासात होता, तो आता फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झाला. आणि त्यामुळे इंटरकनेक्शन खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालेलं दिसतं.